नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल मी आलो नाही कारण काल पाऊस होता तुम्हाला माहिती आहे, आणि मामा पण घरी आला होता तिकडे. तर तुम्हाला दाखवला बघा माझा मामा, तुम्हाला दाखवतो काम कुठपर्यंत आला आहे तो. म्हणजे बरंच काम झालं आहे. हे बघा, हे सगळे खोंड्यातली माणसं. ते सांगा यूट्यूबला व्हिडिओ टाकायला ती. हे काय पप्पा इथं जवळपास बरंच काम केलेलं आहे बघा. मला दाखवतो मित्र त्या साईडला पण जाऊन. हे बघा, डबर किती होता आणि किती झाला बघा. कमी झाला, संपला रे बहुतेक डबर. हा बघा सुशांत, याचा उपवास आहे भावाचा. शपथ एखादाच धरतो हा. याचा उपवास आहे का रे? याचा उपवास नाही. तुझा उपवास आहे का रे? याचा पण उपवास नाही, फक्त एकट्याचाच उपवास आहे. हे बघा इकडे मित्रांनो, आज पण पाऊस गडबड करतोय असं वाटतंय मला, कारण तुम्हाला दाखवतो कसा सिच्युएशन आता. हे बघा, हा काळा काळा केलाय. बघूया पाऊस पडतोय की. मगाचपासून आमचा प्लॅन शिगवणवाडीवर जायचा होता, पण तिकडे काय बघण्यासारखं काहीच नाही. मग तुम्हाला सगळ्यांना आता घेऊन जातो कातरवाडीत. मी तुम्हाला बोललो होतो काल आपला व्हिडिओ काढताना आधी, कारण काल पाऊस होता कंटिन्यू. आणि कालचा ब्लॉग जर बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी पोरे बघा, 1 2 3 4 चौघा जणांना घेऊन जाते फिरायला. बघूया जवळपास किती लांब आहे बोलायचं सुशांत. किती टाइम लागला आपल्याला जायला? अर्धा तास. तर मित्रांनो, अर्धा तास चालायला लागेल. बघूया आता, तुम्हाला दाखवतो तिकडे. यांची वाघबारस पण तिकडे साजरा करतात, पण तिकडे काय आपल्याला जायला भेटणार नाही कारण ते खूप लांब आहे. आपण एवढ्या वेळ इथल्या एरिया कव्हर करूया आणि येऊया. बाकी तिकडे काही काम चालू आहेच मामाच्या घराचा, ते मी तुम्हाला दाखवला. म्हणजे बराच काम झालं आहे, जवळपास खूप काम झालं आहे. हे बघा, पूर्ण हिरवंगार वातावरण, निसर्गरम्य वातावरण. हे बघा, तुमच्या चौघांपैकी कोण उद्या बनणार आहे वाघ? सुशांत, तू अजून चौघ पण बांधणार आहो का काय? तरी हा कधी आणणार? सकाळी? 6 दिवस सुट्टी आहे. 6 दिवस कुठे झाला, आता उद्यापासून शाळा चालू होईल सगळ्यांची. 6 दिवस कुठं? आमची कालपासून झाली. मग पूर्ण हिरवंगार, एक नंबर वातावरण आहे. फक्त एक गोष्ट झाली पाहिजे, पाऊस नाही पडला पाहिजे. पाऊस पडला तर वाट टाकलं. म्हणजे पोरांनी छत्री घेतले आम्ही सगळ्यांनी, पण नाही पडला पाहिजे असं मला वाटतं. तर आम्ही चालत चालत आता मंदिराजवळ पोचलो आहे. तर मंदिर तुम्ही बघितलं हा त्याच आधीच्या व्हिडिओमध्ये, एकदा तुम्हाला दाखवतो बाहेरून. नाही बघा, सावकाश तुम्हाला दाखवतो एकदा बाहेरनं. हे बघा मंदिराचा व्ह्यू. पूर्ण मंदिर तुम्हाला आम्ही फिरवलं होता परवाच्या व्हिडिओमध्ये. आता वरती जातोय फिरत फिरत. हा बघा मंदिर. ओके, आजूबाजूला पूर्ण हिरवंगार डोंगराळ वातावरण. सावकाश, दगडी बिगडी बघ.
तर मित्रांनो गवर हे इथून आणतात, दाखवतो तुम्हाला ते लोकेशन. कुठून रे? हा दगड, इथून गवर आणतात. काही दगड समोरची ती. तर तुम्ही आता जाता घेऊन वरती. सगळा पूर्ण चढ आहे, डोंगरातच आहे मला वाटते. डोंगरातच आहे ना ते? डोंगरात आहे. मला जुन्या घराकडे जायला वेळ भेटत नाही म्हणून. तर मित्रांनो मी तुम्हाला जुन्या घराकडे घेऊन गेलो असतो, त्या सगळ्यांना पण घेऊन गेलो असतो. तर बघूया तुला काय आता कधी आहेस? 2-2:30 वाजता येतोस ना शाळेत ना? मग बघू तेव्हा. बघूया आधी, उद्या तरी येऊ दे मला आधी. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो, पूर्ण डोंगराळ आहे. डोंगर चढतोय बघा कातळवाडी. हे बघा इकडे पण डोंगर सगळीकडे. हा इकडे पण मला दाखवतो. आपली घर पहिली जुनी घर. त्यांच्यापैकी दामलाय कोण? दमलास पण थोडा चाललास नाही तोपर्यंत. गावातल्या पोरांना काय सवय असते, मुंबईतले आलेत त्यांना सवय नाही, पण असू दे होईल. दामला जाम दामला. काय बोललास? इथून वरून खाली पालखीसोबत मित्रांनो धावत येतात वरून खाली. पालखीसोबत मी तुम्हाला दाखवलं असता, पण आमच्याकडे पण पालखी असते ना. जर वेळ भेटला ना तर शिमग्यात मी एकदा तरी येईन इकडे शूट करायला, तुम्हाला पण दाखवेन. बघूया वेळ भेटतो की नाही शिमग्यात यायला. तो वेळ भेटत नक्कीच तुम्हाला दाखवणार. सध्या तर आम्ही वरती चढतोय, अजून अर्धा तास लागेल चढायला. हे बघा किती चढ आहे. बाकी आपली लहान पोरं सगळी दमलेत. सुशांत सोडला तर ह्या बघा, तनिष पण चालतोय जरा. हा एकटाच दमलाय. बघूया कुठे गाडी दे साईडला. दाखवतो तिला तुम्हाला. आंब्या नेत असेल ना इथं? भेटतात काय आता? कुठे आता मे महिन्यात आंबा संपला. आंब्याचा सीझन. पूर्ण मित्रांनो हा डोंगरचा एरिया आहे, पूर्ण जंगल आहे. मी चालत चालत वरती आलोय. पहिला खालती थांबणार होतो, पण सुशांत बोलला की वरती थांबले आंब्याजवळ. मग मी वरती आलो. हे बघा सगळी पोरं दमली चालून. हे बघा नाही, इकडे विषय लय हार्ड आहे. कधी पण हे दगडी कोसळू शकतात पावसाळ्यात. जास्त पावसाळ्यात फिरू नका. हां तेच, इकडे फिरू नका पावसाळ्यात. लय बेकार सिच्युएशन असेल इथे. पाणी पी ये. तर मित्रांनो तुम्ही बघितलात, ह्या दगड्या कधी पण कोसळू शकतात पावसाळ्यात. आता जाम बसल्या आहेत, पण सांगू शकत नाही. बसतात आम्ही सगळेजण वरती. हे बाई सगळी पोरं, तनिष वगैरे. आता काय जाताना काय वाटणार नाही, जातानाच वाटणार. जरा दम लागेल कारण चढ आहे ना. उतरताना झपकन उतरू आम्ही खाली. दाखवू तुम्हाला. सायकल फाटली असती चढायला वरती. देख रे मी लावतो, व्हिडिओ काढतो. एक खाते कसं गेला हा मित्रांनो. इथं आवाज आहे ना खतरनाक घुमतो. घेऊन यायला पाहिजे होते, अजून एक बॉक्स आणायला पाहिजे होता. वाजवत वाजवत गेलं असतं. बाकी रस्ता इकडे तेवढा चांगला नाही आहे. सुशांत बोलला होता ते बरोबर होता. हे बघा खराब रोड आहे. रस्ता हे झालाय, खचलाय खाली. उतार आहे ना, वरून पाणी सगळं येत असेल. ती सगळा रस्ता घेऊन जात असेल खाली. काय राहील रिक्षा पण आली बघा. मगाशी गेलेली रिक्षा साईडला रे पडो ना. मगाशी आलेली रिक्षा तर रिटर्न जाते.
हा पण माझा मामाच आहे. चल चल असं जाऊ दे. हे बघा मित्रांनो, मला वाटतं पाऊस येईल, पण पाऊस नाही, ऊन पडलाय चांगला. बरं झालं. बाकी मग इथून व्ह्यू दाखवता, खतरनाक व्ह्यू आहे. हे बघा मला वाटते खतरनाक एकदम. आता अजून थोडासाच राहिला आहे, थोडंसं चढलो की झालाय, मग पोहोचणार तिथे. हे बघा पूर्ण डोंगर. मित्रांनो अजून खूप चढायचं आहे बघा. हा एक चढ चढला की वरती एक अजून एक आहे ना रे सुशांत, थोडासा अजून एक तसा एक टर्न आहे. जसा हा टर्न आहे ना चढायचा, तसा वरती टर्न आहे चढायला. तो चढला की मग आपण वरती पोहोचू. दादा माहिती आम्ही साईला नाही, आम्ही इथे आलेलो वरती. कशाला हा कशाला आला होतास? अरे आम्ही नेटवर्कला आलेलो आम्ही. नेटवर्कला इकडं नेटवर्क चालतो ना वरती चालतो. हा वरती चालतो तिकडे. खूप वरती आहे. तिकडे वरती पोरं दमली. हा इकडे. दादू तर दमला पूर्ण. तो बघा दादूची अवस्था दाखवतो तुम्हाला. ते बघ येताना आला तर जोश मध्ये, आता गेला पूर्ण दमला. धावतोच कशाला, चालत चल. तर मित्रांनो मला वाटते पोरं आहेत ना गेल्या गेल्या डायरेक्ट झोपणार आहेत. जाम दमले. दादूची कंडिशन बघा. बाकी सुशांत तनिष व्यवस्थित चालतंय. दादू एवढा कसा का दमला? सवय नाही वाटते तुला चालायची. शाळा किती जवळ आहे तिथून? 5-6 मिनिटावर आहे. पण चालची हे नाही आहे. हा बघा पुढे दमला, जाम दमला दादू. इकडे बघ, इकडे दादू, इकडे बघ अवस्था बघा त्याची. जाऊया चला, बघूया आता. अजून थोडा चालायचं आहे. बघूया. हे बघा इथे धबधबा असणार. आता पाऊस नाही त्याच्यामुळे दिसत नाही. बघा हा मला पण घाम आलाय, तुम्हाला दिसतंय. या वरती थांबूया. दादूची फरमाईश आहे की आपण थांबूया. थांब सुशांत. इकडे खाली ये. दादूची अवस्था. तर दादू शेवटी दमत पुढपर्यंत गेला. हा बघा. बाकी तनिष एक नंबर चालतोय. तनिष काय दमला नाही, काय नाही. हा बघा इथून ह्यांना नको घ्यायला, आपण 2 जण जाऊया. तुम्ही थांबा इथं. तर मित्रांनो तुम्हाला एक घेऊन जातो पुढे. पूर्ण काय दिसतो भर ना, बघूया काय दिसतो. हे बघा कसं चालतो गवतीत ना. हे बघा थांबता नाही तू. थांब इथं. तर मित्रांनो सुशांतला तिथं थांबवू दे. थांबा रे तिथंच. सुशांत पण इथं माझ्यासोबत चालत. हे बघून चालतोय मी. हे बघा तो बघा. नाही एवढा काय दिसला काय? तिकडे जायला लागेल. आपण जंगल आहे, बाकी पोरते भाई तिकडून येतात. त्यांना सांगितलं थांबा तरी येत आहेत. येत होतं आता आले होते. तर मित्रांनो तुम्हाला दाखवते क्यू खतरनाक वाला. पूर्ण माळ आहे बघा, खतरनाक पूर्ण हिरवगार. हे बघा कुठून दादू चालतो. दादू दमला झालाच काय? ओके आता पूर्ण माळ आहे. हा काय हे बघा मित्रांनो इथून एक क्यू खतरनाक आहे बघाय तुम्हाला. हे बघा पूर्ण खाजूच्या लागले. तर सांगतो बाहेर थांब. तर आला इकडे. चल हाय का पुढे? नंतर चल सुशांत माग. पुढे गेले सर एवढा व्ह्यू चांगला दिसतो ना. हे पण दिसतो रात्रीची मुलं इथे बघतात. रेंज वरती असतील यायला. पूर्ण मित्रांनो हा माळ आहे पूर्ण.
नाही चल मग चल जाऊया. तर मित्रांनो जेवढं बघायला होतं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. एक्झॅक्ट लोकेशन मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण पूर्ण हे आहे बघा. पुढच्या कुठल्या व्हिडिओमध्ये क्लिअर येते का बघा. हां हाय एक व्ह्यू दाखवतो. सुशांतनी शोधून काढतो मागासपासून रस्ते व्ह्यू बघायला. दादू दिसतात काय? तो तिकडे जांभुर्डे आहे त्या साईडला. जांभुर्डे हवेली हवेली बघा इथे पूर्ण खतरनाक असा व्ह्यू आहे इकडे. हे बघा डोंगरावरून पूर्ण ग्राउंड असं मैदान आहे. आणि आपले लहान लहान पोरं. हे बघा तनिष दादू. तुझं नाव काय? प्रणव. सुशांत आणि मी इकडे आहे बघा. तर चला जाऊया. तर तुम्हाला शिगवणवाडीची सिनेमॅटिक व्हिडिओ बघायला भेटेल आणि शाळा पण इथे आहे. कुठे बघा सुशांत ती ना हां कातलवाडी. कातलवाडीची तुम्हाला व्हिडिओ पण बघायला भेटेल. कातलवाडीची तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ पण बघायला भेटेल. आणि शाळा कुठली शाळा आहे ना. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो शाळा. हे बघा ही शाळा आहे इथे अशी कातलवाडीची. हा पूर्ण एरिया. आत्ता आम्ही पोचलोय वाडीमध्ये. हे बघा तिकडं तिथे शाळा होती तुम्ही बघितला आहात त्या साईडला. पूर्ण वरती डोंगरात घर आहे ती सगळी. हे बघा बहुतेक त्यांचे भातं कापून जाईल तिकडे. पुढे फिरायला काय तर तुम्हाला दाखवलं एक व्ह्यू. आणि पूर्ण घर डोंगरामध्ये आहे तो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा.